राम नारायण राम. प्रत्येकाने आपल्या आपल्या श्रद्धेनुसार गेरुवा वस्त्र, तिलक, माळ, वस्त्र आदींचा वापर करून नेहमी सावध राहावे असे सांगितले गेले आहे. मी मासा पकडतो आणि दोरी थोडी सैल सोडतो. मासा सापडल्यानंतर तो काय करतो? तो जीवाच्या आकांताने पळतो. इकडे तिकडे पळाल्यानंतर शेवटी तो थकून जातो आणि मग त्याला सहज उचलले जाते. म्हणूनच मी दोरी थोडी सैल सोडतो. काम, क्रोध कितीही आला, जो कोठेही जाऊ इच्छितो त्याला जाऊ द्या. वेळ आल्यावर त्याला योग्यरित्या पकडता येईल. चंचलता, मन न लागणे काहीही असो, ते शेवटी कुठे जाणार आहे? योग्य वेळी योग्य काम करणे हेच चांगले. कोठेही जायचे असेल तर नग्न होऊन जाता येत नाही. कपडे घातल्याशिवाय कोणीही कुठेही जाण्याचा विचार करू शकत नाही. बरेच लोक पाहत असतात की मंत्र घेतल्यानंतर तो व्यक्ती काय करत आहे किंवा करत नाही. काही लोक म्हणतात, हे कसले मंत्र आहे ज्यामध्ये कोणतेही नियम नाहीत. म्हणूनच नियमाने आणि वेळेवर जप करण्याची सवय लावणे हे चांगले आहे. जप केला नाही तरी काही अडचण येत नाही, कारण मंत्र हा एक बीजासारखा असतो. जे काही कराल ते योग्य वेळी अंकुरित होईल. आपल्या आजूबाजूच्या लोकांशी सौहार्द टिकवण्यासाठी काही नियम पाळणे चांगले असते. इच्छा असेल तेव्हा खा, आंघोळ करा, काय करावे आणि काय करू नये याची आवश्यकता आहे की नाही हे सर्व या जीवनशैलीत समाविष्ट आहे. म्हणूनच तुमचा हा शब्द अशी एक गोष्ट आहे जी शरीराकडून सर्व काही करून घेईल.